जगदंबा तशी होती ती माया तुमच्या कपाळाला लावली कुठं? हा, ते कुंकू 2 टाइम तुमच्या कपाळाला असणं गरजेचं आहे. प्रत्येक वस्त्र घाला, फॅशन करा, पण प्रत्येक वस्त्राला किंवा प्रत्येक गोष्टीला एक काळ वेळ आहे आणि त्या काळ वेळात तुम्ही त्या गोष्टी करायच्या. पण कधी पण उठून सुटून ते करायचं. सकाळ संध्याकाळ साडीवर कपाळाला कुंकू असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय सांगितलंय? 3.5 हाताचा देव, 3.5 मात्राचा ओंकार आणि 3.5 शक्तिपीठाचा आपण काय घालतो? गोंधळ घालतो. आणि अशीच 3.5 शक्तिपीठ आपल्या कुठे होती? महाराष्ट्रात आले. माहूरची रेणुका, तुळजापूरची तुकोबाई, कोल्हापूरची महालक्ष्मी, नारदिवानीची सप्तशृंगी अशा 3.5 शक्तिपीठाचा आपण महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालत असतो. मग आता हा गोंधळ तुम्ही करता, पण कुणी केला म्हणून करता? कुणी केला जागरण गोंधळ? गोंधळ कुणी केलं? सर्वप्रथम माहिती ना? सर्वप्रथम गोंधळ कोण झाला? स्वर्गामध्ये 33 कोटी देवांना केला. त्यानंतर गोंधळ अजून कोणी केलाय? पांडुरंगाने पंढरपुरामध्ये केला. तिसरा गोंधळ कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांना केला. हा, आणि चौथा गोंधळ कोण करतं? आपण सगळेजण. आपण सगळे करतो. म्हणजे आपल्या गोंधळात शिवरायांची संस्कृती म्हणून तुम्ही जागरण गोंधळ घालता. आणि आपल्या गोंधळात व्हरायटी आहेत. हा, कुणी हौसानं करतं, कुणी नवसानं करतं, कुणी लग्नाच्या आधी करतं, कुणी लग्नाच्या नंतर करतं. ब्राह्मणात मुंजीचा बाळंद्याचा पोताचा गोंधळ असतो. कोणाच्या अंगात आलं का गेनमाळीचा गोंधळ. नवरीने बायको फटकावली त्याला पण काय म्हणायचं? गोंधळ. तुमच्या घरादाराचा गोंधळ झालाय, विचार चांगले राहिले नाही, आणि बायकोच्या बर्थडेला कोमल पाठवले ना.